नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलॉसिटी या दोन गोष्टी क्लिअर केल्या होत्या. या लेक्चरमध्ये आपण मोशन इन अ प्लेन या लेक्चर नंबर 3 मध्ये आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी क्लिअर करूया. बघा, अतिशय महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. ओके, बघा, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी हा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यापूर्वी आपण ॲव्हरेज वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट ग्राफिकली समजून घेऊ. एकदा की ॲव्हरेज वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट तुम्हाला ग्राफिकली समजला की त्यानंतर इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट पण समजायला सोपं जातं. बघा, आपण जस्ट एक एक्झाम्पल घेऊया. ओके, चल. ओके, बघा, हा एक्स ॲक्सिस घेतो आपण नेहमी. ओके, एक्स ॲक्सिस घेतो ज्याभोवती आपण ज्यावर आपण काय रिप्रेझेंट करतो, डिस्प्लेसमेंट. काय रिप्रेझेंट करतो, डिस्प्लेसमेंट. तर मी या सरळ इथं डिस्प्लेसमेंटला एसने रिप्रेझेंट करतो. त्या लक्षात, आपण नेहमी हा एक्स ॲक्सिस घेतो. एक्स ॲक्सिस भोवती आपण पोझिशन रिप्रेझेंट करतो. म्हणजे काय, तो डिस्प्लेस किती झाला, एक्स ॲक्सिसवर डिस्प्लेस किती झाला. तर डिस्प्लेसमेंटसाठी सरळ मी यस सिम्पल यूज करतो. चला, ठीक आहे. बघा, इनिशियली 0 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, ठीक आहे, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि आफ्टर दॅट 5 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा, 0 सेकंदला तुमचा जो काही मित्र आहे तो 0 सेंटीमीटर होता. ओके, आफ्टर दॅट पहिल्या सेकंदला तो 1 सेंटीमीटरला आला. ओके, दुसऱ्या सेकंदला तो 3 सेंटीमीटरवाला आला. ओके, त्यानंतर तिसऱ्या सेकंदला तो 5 सेंटीमीटरवर आला. हे लक्षात, क्लिअर कट लक्षात येते की हे नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन आहे. कारण की बघा, इथं पहिल्यांदा 1 सेंटीमीटर कव्हर केला. ओके, दुसऱ्या सेकंदामध्ये 2 सेंटीमीटर कव्हर केलं, तिसऱ्या सेकंदामध्ये पुन्हा 2 सेंटीमीटर कव्हर, म्हणजे नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनमध्ये इक्वल इंटरवल ऑफ टाईम, इक्वल इंटरवल ऑफ डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स आणि टाईम कसं करत जाते तो पार्टिकल सिमिलर. पण इथे तसं नाही आहे. म्हणजे क्लिअर कट लक्षात येतं की नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन आहे. ओके, याच्यासाठी जे काय आपण ॲव्हरेज वेलॉसिटी काढतो, बघा, ॲव्हरेज वेलॉसिटीचा जो काही सिम्बॉल यूज करतो आपण, व्ही आणि त्याच्या डोक्यावर बार घ्यायचा. ओके, हे झालं ॲव्हरेज वेलॉसिटीसाठी. ॲव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाईम. डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाईम. चला, काय हरकत नाही. बघा, डिस्प्लेसमेंट किती झाला, 0 पासून 1 2 3 4 1 2 3 4 5. ओके, 5 सेंटीमीटर काय झाला तो डिस्प्लेस. किती टाईममध्ये डिस्प्लेस झाला, 3 सेकंद. देअरफॉर ॲव्हरेज वेलॉसिटी इक्वल्स टू 5/3 सेंटीमीटर पर सेकंद. ही झाली तुमची ॲव्हरेज वेलॉसिटी. चला, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता बघा या फॉर्म्युलाला थोडं एक्सटेंड करतो. ॲव्हरेज वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हो, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. बघा, ओके, ही झाली तुमची फायनल पोझिशन, ही झाली तुमची इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशन मी डिनोट करतो SF नी. ओके, आणि इनिशियल पोझिशन मी डिनोट करतो SI नी. ओके, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. इथे लक्षात, चला, इथपर्यंत काय हरकत नाही. बघा, मग तुम्ही टोटल टाईम म्हणजे काय, बघा, हा झाला तुमचा फायनल टाईम 3 सेकंद. ओके, तुमचा इनिशियल टाईम किती होता, 0 सेकंद. मग टोटल टाईम म्हणजे काय, फायनल टाईम मायनस इनिशियल टाईम. हेच करत आहे ना तुम्ही. डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाईम म्हणजे काय, ठीक आहे ना. डिस्प्लेसमेंटची सरळ डेफिनेशन आहे का, डिस्प्लेसमेंट म्हणजे फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. ओके, आणि टोटल टाईम म्हणजे फायनल टाईम मायनस इनिशियल टाईम. जर केलं तर आपल्याला टोटल टाईम मिळते. इथे लक्षात, बघा, देअरफॉर ॲव्हरेज वेलॉसिटी इक्वल्स टू, बघा, आता फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशनला मी डेल्टा एसनी रिप्रेझेंट करतो आणि फायनल टाईम मायनस इनिशियल टाईमला कशाने रिप्रेझेंट करतो, डेल्टा टीनी. इथे लक्षात. ओके, बघा, फायनल मायनस इनिशियल टाईम म्हणजे हा काय, चेंज इन पोझिशन. काय, चेंज इन. ओके, यालाच काय म्हणू शकतो आपण, चेंज इन पोझिशन. ओके, आणि फायनल मायनस इनिशियलला टाईमला काय म्हणू शकतो आपण, चेंज इन टाईम. येतं लक्षात. ओके, येतं लक्षात. फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशनला निगेटिव्ह आहे ना, दोघांच्या मधात कोणतीच आहे ना, निगेटिव्ह. म्हणजे पोझिशन काय होत आहे, चेंज, म्हणून चेंज इन पोझिशन. इथं मग टाईम काय होत आहे, चेंज, म्हणून चेंज इन टाईम. ओके, तर बघा, मग त्यालाच आपण काय, या चेंजला कसं लिहिलं आपण, डेल्टा एस डिवायडेड बाय डेल्टा टी. कारण की इथं जो काही डेल्टा आहे तो काय रिप्रेझेंट करताय, चेंज. तो काय रिप्रेझेंट करताय, चेंज इन. ओके, आता वरचा काय, डेल्टा एस म्हणजे चेंज इन. काय रिप्रेझेंट करणार तो, डेल्टा एस काय रिप्रेझेंट करणार, चेंज इन पोझिशन. ठीक आहे, आणि डेल्टा टी काय रिप्रेझेंट करणार,
चेंज इन टाइम. चेंज इन टाइम. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपण थोड्या गोष्टी एक्सटेंड केल्या. ओके, सगळे रिप्रेझेंटेशन या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इक्वल्स टू चेंज इन पोझिशन डिवायडेड बाय चेंज इन टाइम. चला काही हरकत नाही. बघा आता हाच एक्झाम्पल आपण ग्राफिकली स्टडी करू. बघा हाच एक्झाम्पल आपण ग्राफिकली स्टडी करू. पोझिशन टाईम ग्राफ घेऊया. ठीक आहे, इकडे घेतो मी टाईम. ओके ओके, टाईम आपण घेता सेकंदमध्ये आणि इकडे घेऊ आपण पोझिशन. ओके, पोझिशन आपण घेता पोझिशनचा सिम्बॉल एस यूज केला. ठीक आहे, आणि पोझिशन कशामध्ये घेतो आपण सेंटीमीटर घेतो इकडे. ओके, चला काय हरकत नाही. बघा हा ओरिजिन झाला म्हणजे 0 सेकंद पण झाला, 0 सेंटीमीटर पण झाला. ओके, आता बघा टाईम आपण कुठपर्यंत व्हॅल्यू केला आहे 0 1 2 3. ओके, बघा म्हणजे इथे 1 सेकंद घेऊ, इथे 2 सेकंद घेऊ, इथे 3 सेकंद घेऊ, इथे 4 सेकंद घेऊ. ठीक आहे, त्यानंतर बघा पोझिशन कुठपर्यंत व्हॅल्यू झाली आपली 5 सेंटीमीटरपर्यंत. ओके, म्हणजे 1 सेंटीमीटर, हे झालं 2 सेंटीमीटर, हे झालं 3 सेंटीमीटर, हे झालं तुमचं 4 सेंटीमीटर, हे झालं तुमचं 5 सेंटीमीटर. चला काही हरकत नाही. बघा आता बघा आता ग्राफ काढा. बघा 0 सेकंदला कुठं होता, 0 सेंटीमीटरला इथं होता. ठीक आहे, त्यानंतर पहिला सेकंदला होता 1 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर बघा दुसऱ्या सेंटीमीटरला होता तो 3 सेकंदला म्हणजे इथे. ठीक आहे, तिसऱ्या सेंटीमीटरला होता तो 5 सेंटीमीटर म्हणजे इथे. ओके, जर ग्राफ जर तुम्ही प्लॉट केला तर असा थोडा कर्व ग्राफ होते. ग्राफ कसा झाला, कर्व ग्राफ. ओके, कर्व ग्राफ काय रिप्रेझेंट करते की जो काही पार्टिकलचा मोशन आहे तो नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन आहे. चला काही हरकत नाही. ओके, चला काही हरकत नाही. ओके, बघा आता समजा बघा 1 सेकंद आणि 2 सेकंद. ओके, या टाईम पिरियडच्या मध्ये जर त्यांनी मला ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायला सांगितली, कुठून 1 सेकंद ते 2 सेकंदच्या मध्ये त्यांनी काय सांगितली मला ॲव्हरेज व्हेलॉसिटी. बघा ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय चेंज इन टाईम. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट. बघा फायनली इथं होता, इनिशियली इथं होता म्हणजे 3 - 1 सेंटीमीटर. ठीक आहे, चेंज इन टाइम 2 सेकंद मायनस 1 सेकंद, 2 - 1 सेकंद. देअरफॉर ॲव्हरेज व्हेलॉसिटी इक्वल्स 3 - 1 2 डिवायडेड बाय 1 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, दिस इज युअर ॲव्हरेज व्हेलॉसिटी इन बिटवीन द टाइम पिरियड 1 सेकंड to 2 सेकंड. इथे लक्षात, म्हणजे कोणत्याही 2 टाईमच्या मदत आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. इथे लक्षात, तुम्ही 0 पासून 2 काढा, 0 पासून 3 काढा. आता या एक्झाम्पलमध्ये 0 पासून 3 घेतलं होता. ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण कोणत्याही टाइम पिरियडमध्ये काढू शकतो. हे लक्षात, असं नाही की फक्त बघा तुम्ही 0 to 3च्या मध्येच तुमची ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढू शकता असं नाही. ओके, तो इनिशियली इथं होता आणि फायनली इथं चालला गेला, मग याच्या मदत तुम्ही कुठे पण ॲव्हरेज काढा. ओके, तुम्ही 2 सेकंद आणि 3 सेकंदच्या मदत ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढू शकता, बिलकुल काढू शकता. बघा 2 सेकंद आणि 3 सेकंद, देअरफॉर ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन पोझिशन. बघा 5 - 3 2. ठीक आहे, टाइम किती 1 सेकंद. ओके, म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती आहे 2 सेकंद पर सेंटीमीटर. तुम्ही 2 टाईमच्या मधात कुठे पण तुम्ही काय करू शकता, ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढू शकता. चला ठीक आहे, बघा आता आपण काय केलं, आपण हे जे काही एक्झाम्पल घेतलं 1 सेकंद आणि 2 सेकंद. बघा 1 सेकंदला तो 1 सेंटीमीटर होता, 2 सेकंदला तो कुठे होता 3 सेंटीमीटरवर. ठीक आहे, बघा आता ग्राफिकली आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी कसं काढू. बघा आपल्याला इन बिटवीन कुठं काढायचं आहे, 1 सेकंद आणि 2 सेकंद. ओके, इथे काढायचं आहे आपल्याला, इथे काढायचं. ठीक आहे, बघा काय करायचं, 1 सेकंद आणि 2 सेकंदवर जे काय आपल्याला पॉईंट्स मिळाले पोझिशनचे. ओके, तिथं काय करायचं, असा हा प्लॉट ड्रॉ करायचा. याला म्हणते स्लोप. काय म्हणते, स्लोप. ठीक आहे, बघा स्लोप दिसताय तुम्हाला, तो स्लोप चढून राहिला की नाही. स्लोप म्हणजे 2 प्रकारचे स्लोप राहते. बघा हा एक चढता आणि हा एक उतरता. ओके, हा स्लोप झाला का, नाही. इथे स्लोप किती झाला, इथं स्लोपची व्हॅल्यू किती आहे, इथं स्लोप आहे 0. ओके, एक तर असं करा तुम्ही, एक तर टेकडीवर चढून राहिले म्हणजे चढता स्लोप आहे, टेकडीवरून खाली उतरून राहिले म्हणजे उतरता स्लोप आहे. म्हणजे इथं स्लोप कसा होत आहे, वाढत आहे. याला म्हणायचं पॉझिटिव्ह स्लोप, याला म्हणायचं निगेटिव्ह स्लोप. याला लक्षात, याला काय म्हणायचं पॉझिटिव्ह स्लोप, याला काय म्हणायचं निगेटिव्ह स्लोप. आणि हा काय स्लोप 0. ओके, चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा छोट्या छोट्या गोष्टी आहे, प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करत जाऊ, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा नेक्स्ट बघा आपण स्लोप काढला. ओके, 1 सेकंद आणि 2 सेकंदच्या मध्ये स्लोप काढला. ठीक आहे, बघा आता. ओके, बघा हा झाला टाईम.
ओके, इथून तर इथपर्यंत टाईम काय झाला चेंज. ओके, 1 पासून 2 पर्यंत चेंज झाला. ओके, त्यानंतर बघा हा जर आपण जॉईन केला तर हे काय झालं बेटा, चेंज इन डिस्प्लेसमेंट. ओके, एका सेकंदला 1 सेंटीमीटर होता तर 2 सेकंदला तो कुठे होता 3 सेंटीमीटर. म्हणजे हे काय झालं चेंज इन डिस्प्लेसमेंट. ओके, हे काय रिप्रेझेंट करताय चेंज इन टाइम. काय रिप्रेझेंट करताय म्हणजे एका सेकंदापासून 2 सेकंद, म्हणजे चेंज इन टाइमला आपण कशाने रिप्रेझेंट करतो डेल्टा टी. आणि चेंज इन डिस्प्लेसमेंटला कशाने रिप्रेझेंट करतो आपण डेल्टा एस. हे झालं लक्षात. ओके, बघा आता हा झाला अँगल फॉर्म थिटा. ओके, बघा देअरफॉर टॅन थिटा यूज करतो मी. कोणता ट्रिग्नोमेट्रिक यूज करतो टॅन थिटा. का बरं, कारण की टॅन थिटा म्हणजे अपोजिट अपॉन ॲडजसंट. ओके, अपोजिट काय डेल्टा एस, ॲडजसंट काय डेल्टा टी. मग डेल्टा एस अपॉन डेल्टा टी म्हणजेच काय होते ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके, टॅन थिटा काय झाला हा तुमचा स्लोप. आणि हा स्लोप कशाची व्हॅल्यू देत आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी इक्वल्स टू डेल्टा एस डिवायडेड बाय डेल्टा टी. येत आहे लक्षात. एकदम सिंपल गोष्ट आहे, एकदम सिंपल गोष्ट आहे. आपण काय करत आहे 1 सेकंदपासून 2 सेकंदपर्यंत तुमचा जो काही मित्र होता त्यांनी जो काही डिस्टन्स ट्रॅव्हल केला त्याच्यासाठी आपण काय करत आहोत ॲव्हरेज व्हेलॉसिटी इन बिटवीन टाइम 1 सेकंद अँड 2 सेकंद. ठीक आहे, बघा तो 1 पासून 2 सेकंदपर्यंत गेला म्हणजे डेल्टा टी एवढा त्याचा टाइम चेंज झाला. ओके, मग त्याच टाइम इंटरव्हलमध्ये तो 1 सेंटीमीटरपासून 3 सेंटीमीटर गेला म्हणजे चेंज इन पोझिशन आणि चेंज इन टाइम. ओके, मग आपण टॅन थिटा यूज केला. टॅन थिटा काय म्हणजे हे स्लोप झालं, हे काय झालं स्लोप. ओके, टॅन थिटा इक्वल्स टू स्लोप, कारण की टॅन थिटा कशाची व्हॅल्यू देत आहे स्लोपची, आणि स्लोप कशाची व्हॅल्यू देत आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटीची. कारण की बघा राईट हँड साईड बघा टॅन थिटा म्हणजे काय अपोजिट अपॉन ॲडजसंट. आणि अपोजिट अपॉन ॲडजसंट हा कशाचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा. कशाचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा. म्हणजे जो काही टॅन थिटा आहे, टॅन थिटा इकडे काय रिप्रेझेंट करून राहिला स्लोप, परंतु ही कशाची व्हॅल्यू आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटीची, म्हणून स्लोप काय म्हणला ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ह्याच्या लक्षात. ओके, बघा. ओके, हे लक्षात. चला हे ग्राफिकली समजलं. ओके, आणखी त्यानंतर बघा आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा आपण कन्सेप्ट इंट्रोड्यूस करूया. बघा 2 गोष्टी समजून घ्या त्यासाठी. बघा टाइम पिरियड. ओके, टाइम पिरियड आणि पिरियड ऑफ पॉईंट ऑफ पिरियड आणि पॉईंट ऑफ पिरियड. बघा आत्तापर्यंत आपण जी काही ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढलं त्याच्यासाठी एक टाइम पिरियड कन्सिडर केला की 0 पासून 3 सेकंद, अदरवाईज 1 सेकंडपासून 2 सेकंद, अदरवाईज 2 सेकंडपासून 3 सेकंद. एक टाइम पिरियड कन्सिडर करत आहे. इथं लक्षात. टाइम पिरियड म्हणजे इन बिटवीन दॅट टाईम. जसं की सिम्पली एकदम सिम्पली आपण असं कन्सिडर करा. समजा आपण दररोज संध्याकाळी 11 वाजता झोपतो आणि सकाळी आपण 8 वाजता उठत आहोत. ओके, म्हणजे संध्याकाळी 11 पासून तर सकाळी 8 पर्यंत हा तुमचा झोपण्याचा टाइम पिरियड झाला. इन बिटवीन टू टाइम्स. हे तर लक्षात आहे की नाही. समजा संध्याकाळी 9 वाजता झोपत आहोत, सकाळी 6 वाजता उठत आहे, तर इन बिटवीन 9 आणि 6 हा झाला तुमचा झोपण्याचा टाइम पिरियड. तर टाइम पिरियडमध्ये आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. येतं लक्षात. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इझिली फाइंड आउट करू शकतो, कारण की ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो आहे की चेंज इन डिस्टन्स अपॉन चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम. ओके, आता टाईमचा चेंज करण्यासाठी 2 टाईम पाहिजे, जसं की सकाळी 9 संध्याकाळी 9 सकाळी 6. येतं लक्षात. मग त्या इन बिटवीन त्या 2 टाईमचा आपण म्हणजे चेंज काढतो, म्हणजे आपल्याला टाइम पिरियड मिळते. ओके, आता पॉईंट ऑफ पिरियड म्हणजे काय. जसं पॉईंट ऑफ पिरियड सांगतो. बघा तुम्ही संध्याकाळी 9ला झोपत आहे, मग 9 हा झाला तुमचा पॉईंट ऑफ पिरियड. तुम्ही सकाळी 7 वाजता उठत आहे, मग 7 AM हा झाला तुमचा पॉईंट ऑफ पिरियड. इथं लक्षात. जसं की इथं बघा तुमचा मित्र 0 सेकंदपासून 3 सेकंदपर्यंत ट्रॅव्हल केला, परंतु एक्झॅक्टली मला समजा 2 सेकंदवरच त्याची व्हेलॉसिटी पाहिजे त्याच पॉईंट ऑफ टाईमला. ओके, 2 सेकंद तिथं काय झाला तो पॉईंट आउट. मी इन बिटवीन म्हणत आहे का नाही. ओके, इन बिटवीन म्हटलं की ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि टाइम पिरियड. इन बिटवीन टाइम म्हटलं तर तो झाला टाइम पिरियड, आणि टाइम पिरियडसाठी आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढू शकतो. मी आता तसं नाही म्हणतं, मला एक्झॅक्टली याच पॉईंट ऑफ टाईमला काय काढायचं आहे त्याची व्हेलॉसिटी काढायची आहे, तर त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. काय म्हणायचं एक्झॅक्ट त्या इन्स्टंटला मला काय एक्झॅक्ट 2 सेकंदला मला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची, एक्झॅक्ट 2 सेकंदला. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीसाठी पॉईंट ऑफ पिरियड नाही, पॉईंट ऑफ टाईम. ओके, पॉईंट ऑफ टाईमसाठी आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो.
एक्झॅक्ट त्या टाईमला. ओके, समजा मला 2 सेकंदला नाही, मला समजा इथं ओके बघा हा झाला 2 सेकंद, हा झाला 3 सेकंद, इथं मला आता 2.5 सेकंद. मला एक्झॅक्ट या टाईमला मला त्याची वेलॉसिटी पाहिजे, एक्झॅक्ट या टाईमला. मी इन बिटवीन 2 सेकंद आणि 2.5 सेकंद म्हणताय का? नाही. मग इन बिटवीन 2 सेकंद आणि 2.5 म्हटलं तर ती कोणती वेलॉसिटी झाली? ॲव्हरेज, कारण की तो टाईम पिरियड झाला. इन बिटवीन टाईम म्हटलं की टाईम पिरियड, एक्झॅक्ट तो टाईम म्हटलं का पॉईंट ऑफ टाईम. हे तर लक्षात. इन बिटवीन टाईम जर म्हटलं तर टाईम पिरियड, आणि टाईम पिरियडसाठी राहते ॲव्हरेज वेलॉसिटी, आणि एक्झॅक्ट तो टाईम म्हणजे पॉईंट ऑफ टाईम, आणि पॉईंट ऑफ टाईम म्हणजे कोणती वेलॉसिटी? इन्स्टंट. एक्झॅक्ट मला 2.5 सेकंदला त्याची वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे, म्हणजे मी कोणती वेलॉसिटी फाइंड आउट करणार? इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, की त्या पॉईंट ऑफ टाईमला मला वेलॉसिटी फाइंड आउट करायची. येतं लक्षात? चला ओके, बघा तुम्हाला फिजिकल मिनिंग समजलं की ॲक्च्युली व्हॉट इज इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ओके, आता बघा इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आपण असंच ग्राफिकली समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा अतिशय सोपं आहे. ओके, अतिशय सोपं आहे. हे सगळं रिप्रेझेंटेशन जर तुम्ही लक्षात ठेवलं की खूप काही मोठी गोष्ट नाही आहे. गोष्टी सर्व सोपीच राहतात, फक्त आपण वे चांगला फॉलो करावा लागतो. ओके, स्टडी करण्याचा जो तुमचा वे राहतो, जो तुमचा ॲप्रोच राहतो, तो ॲप्रोच जर तुम्ही बेसिकली जर क्लिअर ठेवला तर गोष्टी म्हणजे समजायला अतिशय सोप्या जातात. गोष्टी समजायला अतिशय सोपे, बिलकुल असं वरवर कोणत्या गोष्टी करायच्याच नाही, एकदा करायची फॉर एव्हर लक्षात राहिली पाहिजे. ओके, बघा इन्स्टंटेनियस वेलॉसिटीसाठी येऊ. ओके, बघा हा आत्ताच असं एक्झाम्पल घेऊन घेऊया आपण. ओके, डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, 0 सेकंद, 1 सेकंद, त्यानंतर अरे सेंटीमीटर ना रे, 0 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, इथं खूपच लवकर झाला तो, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, ठीक आहे, 5 सेंटीमीटर. चला काही हरकत नाही. बघा ओके, 0 सेकंदाला तो तुमचा मित्र इथे होता. ओके, असं करू. 1 सेकंदला तो तुमचा मित्र इथे होता. दुसऱ्या सेकंदला तो इथे आला. ओके, त्यानंतर तिसऱ्या सेकंदला तो इथे आला. ठीक आहे, ह्याच्यासाठी आता ॲव्हरेज वेलॉसिटी आपल्याला सगळं माहीत झालं. चला काही हरकत नाही, ॲव्हरेज वेलॉसिटी आपल्याला माहीत झालं. ओके, बघा आता मला काय म्हणायचं आहे की एक्झॅक्ट 1 सेकंदला मला काय फाइंड आउट करायची आहे? इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी एक्झॅक्ट त्या इन्स्टंटला, म्हणून तो इन्स्टंटेनियस शब्द आला, कारण की एक्झॅक्ट त्या इन्स्टंटला, त्या पॉईंट ऑफ टाईमला आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे? इन बिटवीन टाईम नाही आहे. इन बिटवीन टाईम आहे का? नाही. बघा आता आपला ॲव्हरेज वेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे हो? चेंज इन डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय चेंज इन टाईम. म्हणजे वेलॉसिटी फाइंड आउट करणं म्हणजे तुम्हाला चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम करावंच लागेल. चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम करावंच लागेल. ओके, बघा एक काम करूया. बघा हा थोडंसं एक्झाम्पल चेंज करूया. इकडं पुन्हा मी एक्सटेंड करतो म्हणजे गोष्टी आणखी इझी होऊन जाते. हा झाला 5 सेंटीमीटर, हा झाला 6 सेंटीमीटर, झाला 7 सेंटीमीटर, हा झाला 8 सेंटीमीटर, हा झाला 9 सेंटीमीटर. बघा पहिल्या 0 सेकंदला इथं, पहिल्या सेकंदला इथं, तिसऱ्या सेकंदला ओके 2 सेंटीमीटर म्हणजे 1 2 3 वाढव. आता तिसऱ्या सेकंदला तो इथं आला. ओके 1 2 3, आता 4 वाढवून घेऊ म्हणजे इथं 10 सेंटीमीटर करून घेऊ. चौथ्या सेकंदला तो इथे आला. बघ क्लिअर कट लक्षात येते. ही नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. 0 सेकंदला 0 सेंटीमीटर होता, पहिल्या सेकंदला 1 सेंटीमीटर, दुसऱ्या सेकंदला 3 सेंटीमीटर, तिसऱ्या सेकंदला 6 सेंटीमीटर, चौथ्या सेकंदला 10 सेंटीमीटर. ओके, म्हणजे इकडं पहिल्यांदा 1 सेंटीमीटर त्याची स्पीड 1 सेंटीमीटर त्याने कव्हर केलं पहिल्या सेकंदात, दुसऱ्या सेकंदात 2 सेंटीमीटर, तिसऱ्या सेकंदात 3 सेंटीमीटर, चौथ्या सेकंदात 4 सेंटीमीटर. ओके, म्हणजे त्याचं जे काही मोशन आहे ते आहे नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. ओके, नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. बघा आता आपल्याला इन्स्टंटेनियस वेलॉसिटी फाइंड आउट करणे म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम. ओके, हा कॉन्सेप्ट कुठे ना कुठे तुम्हाला यूजच करावा लागेल. बघा जसं की बघा आता इन्स्टंटेनियस वेलॉसिटी तर आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. एकदा याच्यासाठी आपण ग्राफ काढून घेऊया. बघा इकडे ग्राफ काढून घेऊया. याच याच्यासाठी हा झाला तुमचा पोझिशनचा ग्राफ,
हा झाला तुमचा टाईमचा ग्राफ. ओके बघा 0 सेकंद, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, आफ्टर दॅट 5 सेकंद. ठीक आहे. बघा इकडे 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि इकडे घेऊ आपण 10 सेंटीमीटर. आता मदत काही काढत नाही. ओके बघा हे पोझिशन टाईम ग्राफ प्लॉट करा. बघा 0 सेकंदला 0 सेकंदलाच होता, पहिल्या सेकंदला तो 1 सेकंदलाच होता, दुसऱ्या सेकंदला गेला तो डायरेक्ट 3वर, दुसऱ्याला गेला डायरेक्ट तो 3वर. ठीक आहे दुसऱ्या सेकंदला. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसऱ्या सेकंदला गेला तो डायरेक्ट 6 सेंटीमीटर म्हणजे इथे गेला. ओके त्यानंतर चौथ्या सेकंदला गेला तो डायरेक्ट 10 सेंटीमीटर म्हणजे इथे गेला. ठीक आहे. बघा ही कर ग्राफ इझिली तुम्ही बघू शकता की नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन आहे. चला बघा आता आपण काय करू. बघा आता एक्झॅक्ट मला इथं काढायचं आहे, एक्झॅक्ट 1 सेंटीमीटरला. ओके पण आता मला टाईम पिरियड कन्सिडर करणं महत्त्वाचं आहे, कारण की वेलॉसिटीचे डेफिनेशन असं आहे की चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम. ओके चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम. ओके आता बघा. ओके समजा हा 1 सेकंद आणि 2 सेकंद. ओके हा टाईम पिरियड जर पकडला तर एक्झॅक्ट इथं काय व्हॅल्यू आहे ती मिळणार नाही, कारण की टाईम पिरियड जास्त झाला. टाईम पिरियड तर मला कन्सिडर करणं गरजेचं आहे. हा टाईम पिरियड कसा झाला जास्त, कारण की बघा लक्षात येते समजा इथं वेलॉसिटी मी पकडली V1, इथं वेलॉसिटी ओके जेव्हा 1 सेकंद होतं तेव्हा वेलॉसिटी V1, 2 सेकंदला वेलॉसिटी V2, 3 सेकंदला वेलॉसिटी V3 आणि 4 सेकंदला वेलॉसिटी V4. नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन बघा V1 वेलॉसिटी एका सेकंदला, V2 वेलॉसिटी आणखी जास्त झाली दुसऱ्या सेकंदला, तिसऱ्या सेकंदला V3 वेलॉसिटी आणखी जास्त झाली, चौथ्या सेकंदला V4 वेलॉसिटी जास्त झाली, कारण की डिस्टन्स जास्त कव्हर करा त्याला. लक्षात म्हणजे इनी आपल्याला हे ग्राफ बघून लक्षात येत आहे की वेलॉसिटी राईज होत चालली. जी काही वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी काय चालली राईज. पहिल्या सेकंडला V1 होती, दुसऱ्या सेकंडला राईज झाली कारण की डिस्टन्स जास्त कव्हर केलं, तिसऱ्या सेकंडला आणखी राईज झालं कारण की डिस्टन्स आणखी 1 सेंटीमीटर जास्त केलं, चौथ्या सेकंडला आणखी राईज झालं कारण डिस्टन्स आणखी जास्त कव्हर केलं. म्हणजे टाईम तेवढाच घेत आहे पण डिस्टन्स काय करताय जास्त कव्हर करताय, म्हणजे वेलॉसिटी काय होत चालली वाढत चालली, वेलॉसिटी काय होत चालली वाढत चालली. ठीक आहे. आता मला एक्झॅक्ट 1 सेकंदला त्याची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. ओके आता मी जर 1 सेकंदपासून समजा हा एवढा मोठा टाईम पिरियड कन्सिडर केला, हा तर टाईम पिरियड खूपच मोठा झाला, म्हणजे जो काही एरर येणार माझ्या इन्स्टंटेनियस वेलॉसिटी किंवा इन्स्टंटेनियस व्हॅल्यूसाठी जो काही एरर येणार तो एरर भरपूर मोठा येणार, कारण की टाईम पिरियड मी खूप मोठा कन्सिडर करत आहे. ओके समजा मी एवढा टाईम पिरियड कन्सिडर केला 1 सेकंदपासून 3 सेकंद, कारण की बघा इथं V3ची व्हॅल्यू भरपूर जास्त आहे, V1ची व्हॅल्यू ॲज कम्पेअर टू V3 भरपूर कमी आहे. ओके मग मी पिरियड आणखी लहान केला. V1 आणि V2 याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ओके मी काय करतो खूपच एक छोटा टाईम पिरियड घेतो. बघा इथं 1 सेकंद आहे ना. ओके याच्यानंतर बघा 1.1234 1 सेकंद. ओके म्हणजे इथे जवळपास. बघा हा 1 सेंटीमीटर, हा जवळजवळ 1 नियरली इक्वल्स टू 1 सेंटीमीटर असा आहे. ओके हा नियरली, आता इथं मी दाखवत नाही येतं, मला दाखवता नाही येतं, पण असं कन्सिडर करा नियरली इक्वल्स टू 1 सेंटीमीटर आहे. आणि हा जो काही टाईम आहे ओके बघा 1 सेकंद आणि दुसरा जो काही टाईम घेतला मी 1.001 सेकंद. ओके हे नियरली इक्वल्स टू आहे, 1 सेकंदच्या जवळजवळ सारखाच आहे. ओके आणि हा घेतो मी 1 सेंटीमीटर नियरली इक्वल्स टू 1.12341 सेंटीमीटर. ओके नियरली इक्वल्स टू आहे म्हणजे एकदम जवळजवळ आहे, म्हणजे जो काही आपला इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा जो काही एरर येणार तो खूपच लहान येणार. तो कसा येणार खूपच लहान येणार. ठीक आहे चला बघा आता बघा. ओके 2 टाईम हे बघा वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणजे टाईम पिरियड कन्सिडर करताय, पण मी एकदम छोटा टाईम पिरियड कन्सिडर करत आहे ज्यामुळे इन्स्टंटेनियस वेलॉसिटीमध्ये एरर खूप कमी येणार. मी जर एवढा मोठा जर टाईम पिरियड कन्सिडर केला असता तर एरर खूप भयंकर आला असता. ओके मी टाईम पिरियड इतका छोटा कन्सिडर केला की आता जो काही एरर येणार तो खूप कमी येणार. ओके बघा 1 सेकंदला. ओके म्हणजे 1 सेकंदला आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचं आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ओके आता आपण काय घेतलं 1 पॉईंट समथिंग सेकंद घेतलं. ओके म्हणजे तो पहा नियरली इक्वल्स टू इथं भले तुम्हाला मदत दिसत असेल पण ते ग्राफ प्लॉट करण्यासाठी मला तो घ्यावाच लागतो. ओके हा जो काही टाईम कन्सिडर केला आपण तो 1.1234 सेकंद कन्सिडर केला. ठीक आहे म्हणजे हे 2 टाईम पिरियड झाले. ओके ओके हा झाला तुमचा इनिशियल टाईम, हा झाला तुमचा फायनल टाईम. ठीक आहे बघा इथून तर तो मग इथपर्यंत असा तो गेला असं मी दाखवत आहे. बघा ग्राफमध्ये भले तुम्हाला हे म्हणजे आता बघा हा 1 सेकंद, हा 2 सेकंद, हा तर
एक 1.5 सेकंद पाहिजे, परंतु हे खूपच छोटं आहे, ते तिथं मला दाखवता नाही, त्यासाठी मी तसं करून राहिलो. ओके, बघा आता चेंज इन टाईम इथून ते इथपर्यंत आहे, म्हणजे हा एवढा तुमचा टाईम चेंज झाला, ठीक आहे. आणि चेंज इन डिस्प्लेसमेंट हा आहे तुमचा. ओके, हे झालं तुमचं चेंज इन टाईम आणि हे झालं तुमचं चेंज इन डिस्प्लेसमेंट. ओके, कारण की इथून तर या पॉईंटवर तुम्ही असा स्लोप ड्रॉ करणार. ओके, त्याच्यानंतर हे स्लोपची व्हॅल्यू अशी काढतात. हा झाला थिटा आणि टॅन थिटा इक्वल्स टू काय राहते, आता टॅन थिटा इक्वल्स टू काय राहते, ओके, डेल्टा एस डिवायडेड बाय डेल्टा टी. टॅन थिटाची कशाची व्हॅल्यू देत आहे, स्लोपची. स्लोप इक्वल्स टू डेल्टा एस डिवायडेड बाय डेल्टा टी. डेल्टा एस डिवायडेड बाय डेल्टा ई टी म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय झाली, डेल्टा एस डिवायडेड बाय डेल्टा टी झाली. चला काही हरकत नाही. बघा परंतु इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. बघा, तुम्हाला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीज फाइंड आउट करायची आहे, परंतु तुम्ही एक छोटासा टाइम पिरियड कन्सिडर करून तुम्ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करत आहे. ओके, आणि तीच ॲव्हरेज व्हेलॉसिटी तुमची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी बनत आहे. का बरं, कारण की टाइम पिरियड तुम्ही खूपच लहान घेतला. बघा, 1 सेकंद 2 सेकंडच्या मधातले खूपच लहान घेतला, त्याच्यासाठी तीच ॲव्हरेज व्हेलॉसिटी तुमची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी बनत आहे. परंतु अंडर एक कंडिशन, बघा इथं जो काही चेंज इन डिस्प्लेसमेंट आहे तो नियरली इक्वल्स टू 0 आहे. ओके, याचा अर्थ आहे टेंडिंग टू. ओके, हे काय रिप्रेझेंट करताय, टेंडिंग. हा सिम्बॉल काय रिप्रेझेंट करताय, टेंडिंग. आणि डेल्टा टी पण टेन्स टू काय आहे, 0. ओके, याला काय म्हणायचं, टेंडिंग किंवा टेन्स टू. ओके, म्हणजे तुमचा चेंज इन डिस्प्लेसमेंट पण 0 आहे, खूपच कमी आहे ना. बघा, हा आहे 1 सेंटीमीटर आणि चेंज किती झाला, 1.001 सेंटीमीटर. म्हणजे जो काही चेंज आहे तुमचा 0.1234 1 सेकंद आहे आणि 0.1234 1 सेंटीमीटर आहे. म्हणजे चेंज नियरली इक्वल्स टू 0 आहे. चेंज नियरली इक्वल्स टू काय आहे तुमचा, 0. म्हणून मग बघा, मी दाखवलं इथं चेंज डिस्प्लेसमेंट नियरली इक्वल्स टू 0 अँड चेंज इन डिस्प्लेसमेंट अँड चेंज इन टाईम इज नियरली इक्वल्स टू 0. खूपच छोटा आहे. म्हणून या फॉर्म्युलानं आपण कसं कन्वर्ट करू शकतो, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इक्वल्स टू डी एस डिवायडेड बाय डी टी. इथं डी काय रिप्रेझेंट करत आहे, स्मॉल चेंज, व्हेरी स्मॉल चेंज. आणि हेच झाला तुमचा कशाचा फॉर्म्युला झाला, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा. कशाचा फॉर्म्युला झाला, हाच तुमचा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा. इथं लक्षात. ओके, बघा आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आणण्यासाठी ॲव्हरेज व्हेलॉसिटीचाच कन्सेप्ट यूज केला. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं काय म्हणते की 2 टाईम पिरियडच्या मधात जो काही डिस्टन्स ट्रॅव्हल करतो तो झाला तुमचा ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके, परंतु आता जो काही आपण टाईम पिरियड घेतला तो इतका छोटा घेतला की जो काही चेंज इन डिस्प्लेसमेंट आणि जो काही चेंज इन टाईम राहतो तो नियरली इक्वल्स टू आपण 0च मानत आहे. ओके, नियरली इक्वल्स टू काय म्हणत आहे, 0. मग ते दोन नियरली इक्वल्स टू 0 आहे म्हणून त्याला डेल्टा एस. आता हा डेल्टा चेंज, ओके, मोठा चेंज आहे. हा जो काही डेल्टा मोठा चेंज आहे म्हणजे 1 सेकंडपासून 2 सेकंड, परंतु हा डी इतका छोटा चेंज आहे म्हणून आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटीला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीमध्ये सिम्बॉल काय यूज करतो, डी एस बाय डी टी. कोणते सिम्बॉल यूज करतो आपण, डी एस बाय डी टी. ओके, याचाच अर्थ काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू टी. बघा आपण 1-2 एक्झाम्पल घेतो, त्या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला क्लिअर कट लक्षात येणार. ओके, कोणी डी एस बाय डी टी, डी एस, ओके, कोणी डी एस बाय डी टी म्हणतात. त्याचाच अर्थ काय झाला, तुम्ही जसं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह हा कॉन्सेप्ट शिकाल त्यानंतर तुम्हाला ती काही खूप मोठी गोष्ट राहत नाही. ओके, बघा आता आपण 1-2 एक्झाम्पल्स घेऊया. एक्झाम्पल्सची तुम्हाला क्लिअर कट लक्षात येते, नोट डाऊन करून घेऊया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ, एक युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनसाठी घेऊ, एक नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनसाठी घेऊ. बघा सर्वप्रथम हा डिस्प्लेसमेंटचा ॲक्सिस, ठीक आहे, हा 0 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, ठीक आहे, 2 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. ओके, आफ्टर दॅट 5 सेंटीमीटर. ठीक आहे, इनिशियली तो तुमचा मित्र जो होता तो 0 सेकंदाला इथे आढळला. ठीक आहे, 1 सेकंदला तो इथे आढळला, 2 सेकंदला इथे आढळला, 3 सेकंदला इथे आढळला, 4 सेकंदला इथे आढळला आणि 5व्या सेकंदला तो इथे आढळला. म्हणजे क्लिअर कट लक्षात येते की इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केला. म्हणजे कशाचा आहे, युनिफॉर्म आहे की नाही. हा जो काही एक्झाम्पल आहे कशासाठी आहे, युनिफॉर्म रेक्टिलिनियर
रेक्टिलिनियर मोशनसाठी आहे. ओके, युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनसाठी आहे. बघा याच्यासाठी जर आपण ग्राफ जर प्लॉट करण्याचा प्रयत्न केला, बघा हा झाला तुमचा टाईम आपण सेकंदमध्ये मेजर करतो आणि पोझिशन आपण आहे की नाही, हा चालेल टाईम, हा झाला तुमचा टाईमचा ॲक्सेस, हा झाला तुमचा पोझिशनचा ॲक्सेस. ठीक आहे, बघा हा झाला 0 सेकंद, सॉरी हा झाला 0 सेकंद, हा झाला 1 सेकंद, हा झाला 2 सेकंद, हा झाला 3, हा झाला 4 सेकंद, हा झाला 5 सेकंद, हा झाला 6 सेकंद. त्यानंतर डिस्टन्स घ्या, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. बघा 0 सेकंदला तो 0 सेंटीमीटरला होता, पहिल्या सेकंदला तो 1 सेंटीमीटर आला, दुसऱ्या सेकंदला तो 2 सेंटीमीटर आला, तिसऱ्या सेकंदला तो 3 सेंटीमीटर आला, चौथ्या सेकंदला तो 4 सेंटीमीटर आला आणि 5व्या सेकंदला तो 5 सेंटीमीटरला. म्हणजे पूर्ण स्ट्रेट लाईन दिसते तुम्हाला. आणि ही स्ट्रेट लाईन काय रिप्रेझेंट करते की जो काही मोशन आहे तो युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन आहे. चला काही हरकत नाही. बघा आणि या स्ट्रेट लाईनलाच तुम्ही यस इक्वल्स टू टी हे नाव देऊ शकता. कारण की बघा जसं आता बघा या इक्वेशनमध्ये बघा यस इक्वल्स टू टी. बघा टीची व्हॅल्यू जेव्हा आपण 0 ठेवली, म्हणजे जेव्हा टाईम 0 ठेवला, जेव्हा टाईम आपण काय ठेवला 0, तर डिस्प्लेसमेंट किती झालं 0. बघा 0 टाईमला 0 डिस्प्लेसमेंट. ओके, त्यानंतर आपण टाईम ठेवला 1, तर डिस्प्लेसमेंट किती झाला 1, म्हणजे 1ला 1. ठीक आहे, त्यानंतर मी टाईम ठेवला 2, डिस्प्लेसमेंट किती झालं 2. म्हणजे जसं जसं मी टाईम ठेवत आहे तसं तसं डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करते. ओके, म्हणजे हा जो काही येत आहे लक्षात. ओके ओके, म्हणजे हा जो काही स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय झालं यस इक्वल्स टू टी, यस इक्वल्स टू टी. ओके, आता बघा मला, ओके आता तुम्हाला माहीत आहे. ओके, आता आपण याची सर्वप्रथम एक ॲव्हरेज वेलॉसिटी काढून घेऊ. ओके, ॲव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय की डेल्टा एस डिवायडेड बाय डेल्टा टी. देअरफॉर ॲव्हरेज वेलॉसिटी बघा, फायनल पोझिशन 5, इनिशियल 0, म्हणजे 5 मायनस 0 सेंटीमीटर. ओके, फायनली टाईम 5, इनिशियली 0 सेकंद, म्हणजे ॲव्हरेज वेलॉसिटी इक्वल्स टू 5/5 सेंटीमीटर पर सेकंद. म्हणजे ॲव्हरेज वेलॉसिटी किती आली 1 सेंटीमीटर पर सेकंद. ही झाली तुमची ॲव्हरेज वेलॉसिटी. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. बघा इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आपण प्रत्येक सेकंदला 0 सेकंदला फाइंड आउट करून दाखवू, एका सेकंदला फाइंड आउट करू, दुसऱ्या सेकंदला, तिसऱ्या सेकंदला, चौथ्या सेकंदला, कोणत्याही सेकंदला आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा जो काही फॉर्म्युला आहे तो काय आहे ds/dt, ds/dt. ठीक आहे, बघा फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथं एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ टी. ओके ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी, टी पॉवर एनचा फॉर्म्युला आहे एन टी पॉवर n-1. बघा बघा टी पॉवर एनचा. ओके, बघा हे तुम्हाला 11वी-12वी जेव्हा डेरिव्हेटिव्ह कॉन्सेप्ट येते तेव्हा तुम्हाला क्लिअर कट अंडरस्टँड होणार. फक्त सध्यापुरतं एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, टी पॉवर एनचा. बघा हे कसं वाचायचं, टी पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी कसा काढायचा. ओके, जो काही डोक्यावरचा एन होता तो पुढे घेतला, टी ॲज इट इज लिहिला आणि डोक्यावर किती लिहिला आपण n-1, डोक्यावर किती लिहिला आपण n-1. ठीक आहे, बघा देअरफॉर इन्स्टंटेनियस वेलॉसिटी इक्वल्स टू d/dt. आणि यसची व्हॅल्यू तुमच्याकडे किती आहे, स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनवर यसची व्हॅल्यू तुमच्याकडे किती आहे टी. मग या यसच्या ठिकाणी किती ठेवतो टी, टीच्या डोक्यावर काही नाही म्हणजे किती आहे 1. ओके, बघ मग आता हे कम्पेअर करा. बघा इथं टी पॉवर एन आहे, इथं टी पॉवर किती आहे 1 आहे. हे लक्षात, इथं टी पॉवर किती आहे एन आहे, इथं टी पॉवर 1 आहे. ओके, मग बघा आता डेरिव्हेटिव्ह काढा. बघा तर वेलॉसिटी इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह एन पुढे ठेवायचा म्हणजे 1 पुढे ठेवला, टी ॲज इट इज n-1, यांच्या ठिकाणी आहे 1, 1-1, देअरफॉर वेलॉसिटी इक्वल्स टू 1, टी पॉवर 0, समथिंग पॉवर 0 येते 1. ओके, म्हणजे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी किती आली 1. सॉरी एक मिनिट. ओके, 1 मीटर पर सेकंद. हां, ही झाली तुमची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ही काय झाली तुमची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ठीक आहे, कारण की इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला होता आणि यसचा जो काही स्ट्रेट लाईनचा इक्वेशन होता, यसचा स्ट्रेट लाईनचा इक्वेशन आपण इथे पुट केला आणि याला आपण याच्याशी कम्पेअर केला आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी फाइंड आउट केली. आता बघा
जेव्हा युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन राहते बघा, ही झाली तुमची ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ही काय झाली इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. तर इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि ॲव्हरेज वेलॉसिटी कशी राहते सेम. कशी राहते सेम. कोणत्या मोशनमध्ये युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनमध्ये. कोणत्या मोशनमध्ये युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनमध्ये. येत आहे लक्षात. ओके येत आहे लक्षात. येत आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात. म्हणजे युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनमध्ये इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि ॲव्हरेज वेलॉसिटी कशी राहते सेम. बघा ही नोट अतिशय महत्त्वाची आहे. ओके या नोटवरच महाराष्ट्र सिटीत क्वेश्चन येण्याचे भरपूर चान्सेस राहतात. आपण ते सगळं स्टडी करून ही नोट लिहित आहे. बघा इन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन ओके ॲव्हरेज स्पीड velocity okay will be equal to instantaneous velocity. इथं लक्षात बघा लवकर नोट डाऊन करा. एक एक्झाम्पल बघूया नेक्स्ट नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनसाठी. त्याच्यामध्ये बघू आता हे ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी सेम येते की नाही. ओके बघा हे मी मोडतोय. बघा अतिशय ओके ही अत्यंत महत्त्वाची नोट आपल्या पुढे आली. फक्त हे डेरिव्हेटिव्ह आहात तो एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके तुम्ही जेव्हा 12वीत इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह शिकणार तेव्हा ती काही खूप मोठी अडचण राहणार नाही. बघा आता ठीक आहे. डिस्प्लेसमेंटची ग्राफ आहे. 0 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर. एक पुन्हा घेऊन घेऊ आपण 9 सेंटीमीटर. क्लिअर होऊन जाते बस एवढंच. बघा 0 सेकंदला तुमचा मित्र इथे होता. ओके पहिला सेकंदला तुमचा मित्र इथे होता. ठीक आहे. त्यानंतर बघा 0 1 त्यानंतर आपण करूया हां ठीक आहे. ओके एक काम करूया 1 मिनिट थांबा. ठीक आहे. दुसऱ्या सेकंदला होता तो 4 सेंटीमीटरला. तिसऱ्या सेकंदला होता तो 9 सेंटीमीटरला. येतं लक्षात. 0 सेकंदला 0 सेंटीमीटर पहिल्या सेकंदला 1 सेंटीमीटर दुसऱ्या सेकंदला 4 सेंटीमीटर तिसऱ्या सेकंदला 9 सेंटीमीटर. क्लिअर कट लक्षात येते. बघा पहिल्या सेकंदात 1 सेंटीमीटर दुसऱ्या सेकंदात 1 2 3 सेंटीमीटर तिसऱ्या सेकंदात 1 2 3 4 5 सेंटीमीटर. म्हणजे ग्रॅज्युअली त्याची काय वेलॉसिटी इन्क्रीज होत आहे. वेलॉसिटी काय होत आहे इन्क्रीज. कारण इथे बघा डिस्टन्स किती मोठं कव्हर केलं. चला ठीक आहे. क्लिअर कट लक्षात येते आहे की नाही. हे कशाचं एक्झाम्पल आहे. नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. याच्यासाठी सर्वात प्रथम आपण ॲव्हरेज वेलॉसिटी काढू. डेल्टा एस डिवायडेड बाय डेल्टा टी. ओके फायनली ती कुठं होता 9 वर. इनिशियल होता 0 वर सेंटीमीटर. ओके फायनल टाइम किती होता 3. ओके इनिशियल टाइम किती होता 0 सेकंद. म्हणजे 9 डिवायडेड बाय 3. ठीक आहे. म्हणजे 3 3 9 म्हणजे 3 सेंटीमीटर पर सेकंद. ही होती त्याची ॲव्हरेज वेलॉसिटी. किती होती ॲव्हरेज वेलॉसिटी 3 सेंटीमीटर पर सेकंद. चला काय ठीक आहे. बघा आता आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी फाइंड आउट करू. ओके त्यासाठी आपण एक पहिल्यांदा ग्राफ काढून घेऊया. ग्राफवरून तुम्हाला इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा अंदाज लवकर येतो. ठीक आहे. बघा हा झाला पोझिशनसाठी आणि हे सगळं काम झालं टाईमसाठी. ठीक आहे. टाईम बघा 0 सेकंद 1 सेकंद 2 सेकंद. ठीक आहे. त्यानंतर 3 सेकंद. ठीक आहे. चला इकडे बघा 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. ओके अप टू 9 सेंटीमीटर. चला काय हरकत नाही. बघा 0 सेकंदला तो 0वरच होता. पहिल्या सेकंदला तो पहिल्यावर होता. ठीक आहे. दुसऱ्या सेकंदला तो गेला सरळ 4 वर. ठीक आहे. तिसऱ्या सेकंदला गेलो तो सरळ 9 वर. ठीक आहे. म्हणजे कर ग्राफ तुम्हाला क्लिअर कट लक्षात येते. ओके ग्राफ क्लिअर कट लक्षात येते. आता बघा आता हा जो काही कर ग्राफ आहे किंवा हे जी काही लाईन आहे
ओके, कर्व लाईन. तर याच्यासाठी इक्वेशन आहे यस इक्वल्स टू टीचा स्क्वेअर. का बरं असं आहे बघा, तर तुम्ही टीच्या व्हॅल्यू ठेवा, तुम्हाला एसच्या व्हॅल्यू मिळते. बघा टीची व्हॅल्यू पहिल्यांदा किती ठेवली आपण, 0. 0चा स्क्वेअर किती झाला, एस इक्वल्स टू 0 झाला. चला ओके, म्हणजे 0 वर ओके. टीची व्हॅल्यू नेक्स्ट किती आहे, 1. 1 ठेवली, 1चा स्क्वेअर किती झाला, 1. म्हणजे तुम्हाला डिस्प्ले जी काही पोझिशन मिळाली ती किती मिळाली, 1. ओके, त्यानंतर 2 ठेवा. 2चा काय केला, स्क्वेअर, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती मिळाला तुम्हाला, 4. बघा 2 सेकंदवर तो 4 वर होता. ओके, त्यानंतर टीची व्हॅल्यू तुम्ही 3 ठेवली, म्हणजे 3चा स्क्वेअर, म्हणजे जो काही डिस्प्लेसमेंट 3चा स्क्वेअर किती, 9. बघा तिसऱ्या सेकंदला 9 वर. म्हणून हा जो काही कर्व लाईन आहे, ओके, ते कोण रिप्रेझेंट करतो, यस इक्वल्स टू टीचा स्क्वेअर. यस इक्वल्स टू टीचा स्क्वेअर, हे तर लक्षात. बघा आता तुम्ही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इक्वल्स टू ds डिवायडेड बाय dt, दॅट इज मीन डेरिव्हेटिव्ह ऑफ टी डेरिव्हेटिव्ह ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू टी. एसची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं, टीचा स्क्वेअर. ठीक आहे, आता मी जो काही फॉर्म्युला सांगितला तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. डी बाय डी टी ऑफ टी पॉवर एन, म्हणजे काय, एन टी पॉवर एन मायनस 1. आता तुमच्याकडे एनच्या ठिकाणी किती आहे, 2 आहे. यांच्या ठिकाणी किती आहे, 2. म्हणजे 2 ठेवला, टी ठेवला, 2 मायनस 1. देअरफॉर व्ही इक्वल्स टू 2 इंटू टी पॉवर 1. देअरफॉर वेलॉसिटी इक्वल्स टू टी. ही कोणती झाली तुमची, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ओके, बघा म्हणजे स्ट्रेट लाईनसाठी व्ही इक्वल्स टू सरळसाठी तुम्हाला एक व्हॅल्यू मिळाली होती. ओके, कारण की काय होतं, ओके, युनिफॉर्म मोशनमध्ये इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि ॲव्हरेज वेलॉसिटी सेम होती. तर लक्षात, म्हणजे कसं होतं बघा, इथं 0 सेंटीमीटरला त्याची जी काही वेलॉसिटी होती इन्स्टंटेनियस 1 मीटर पर सेकंद होती. इथे 1 मीटर, इथे 1 मीटर, इथे 1 मीटर, इथं सगळ्याच ठिकाणी 1 मीटर पर सेकंद होती. आणि ॲव्हरेज पण काय होती, 1 मीटर पर सेकंद. ठीक आहे, पण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी नॉन युनिफॉर्ममध्ये चेंज होत आहे. इथे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी समजा V1 आहे, इथे V2 आहे, इथे V3 आहे, इथे V4 आहे. तर V4 इन्स्टंटेनियस वेलॉसिटी सर्वात मोठी आहे, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर V2, त्याच्यानंतर V1. पण युनिफॉर्म मध्ये कसं होतं, V4 इक्वल्स टू V3 इक्वल्स टू V2 इक्वल्स टू V1. सगळ्यांची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी कशा होत्या, सेम. म्हणून इन्स्टंटेनियस वेलॉसिटीची एकच व्हॅल्यू आली होती. का, तर हे तर लक्षात. युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनमध्ये युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनमध्ये इन्स्टंटेनियस वेलॉसिटीची एकच व्हॅल्यू आली होती. कारण की विथ रिस्पेक्ट टू टाइम इन्स्टंटेनियस वेलॉसिटी चेंजेस नाही होत होती, कारण की युनिफॉर्म होतं. ओके, नॉन युनिफॉर्मसाठी बघा इन्स्टंटेनियस वेलॉसिटीची व्हॅल्यू काय आली, व्ही इक्वल्स टू 2 इंटू टी. टी म्हणजे काय, टाइम. आता जसा जसा टाइम चेंज होत आहे बघा, 0 सेकंद, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, तशी तशी वेलॉसिटी चेंज होत आहे. जसा जसा टाइम चेंज होणार तशी तशी इन्स्टंटेनियस वेलॉसिटी चेंज होते. बघा आता बघा ओके, बघा आता सांगू आपण. बघा इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, 2 टाइम्स टी. बघा आता इथं काढू, इथं टाइम किती आहे, 1 सेकंद. ओके, म्हणजे व्ही इक्वल्स टू 2 इंटू 1, म्हणजे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी केली 2 सेंटीमीटर पर सेकंद. ठीक आहे, एका सेकंदला. आता दुसऱ्या सेकंदला काढू, व्ही इक्वल्स टू किती आहे, 2 इंटू टाइम किती आहे, 2. व्ही इक्वल्स टू किती आला, 4 सेंटीमीटर पर सेकंद. बघा एका सेकंदला 2 सेंटीमीटर पर सेकंद होती, दुसऱ्या सेकंदला किती आली तिनं, 4 सेंटीमीटर पर सेकंद. आता इथं काढा, ओके, इथं काढा, वेलॉसिटी इक्वल्स टू 2 इंटू किती आहे, इथं टाइम किती आहे, 3 सेकंद, म्हणजे व्ही इक्वल्स टू 6 सेंटीमीटर पर सेकंद. बघा इन्स्टंटेनियस वेलॉसिटी प्रत्येक टाइमवर काय होत आहे, चेंज होत आहे. ठीक आहे, आता इथं बघा ॲव्हरेज वेलॉसिटी किती आहे तुमच्याकडं, 3 सेंटीमीटर पर सेकंड. आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी किती आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे. मग ॲव्हरेज वेलॉसिटी आहे आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी सेम आहे का, नाही. ओके, म्हणजे इथून आपण अशी नोट लिहू शकतो की नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन मध्ये ओके, ॲव्हरेज वेलॉसिटी इज नॉट इक्वल्स टू इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. इथं लक्षात. ओके, हा सिम्बॉल आपण कशासाठी यूज करतो, ॲव्हरेज वेलॉसिटी. इथं लक्षात सरळ लिहून टाकतो बघा, ॲव्हरेज वेलॉसिटी is not equals to instantaneous velocity. इथे लक्षात. ओके, युनिफॉर्म मध्ये फक्त इन्स्टंटेनियसची व्हॅल्यू एकच आली होती. का बरं,
कारण की प्रत्येक टाईमसाठी 0, 1, 2, 3 सेकंडसाठी इन्स्टंटेनियस व्हॅल्यूसाठीची व्हॅल्यू एकच होती, म्हणजे V4 = V3 = V2 = 1. पण नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनसाठी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची व्हॅल्यू एकच नाही आहे, कारण की जसा जसा टाइम चालला व्हेलॉसिटी वाढतच चालली, म्हणून कोणता फॉर्म्युला V = TT. मग हा फॉर्म्युला यूज करायचा, टाइमच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू टाकायच्या, वेगवेगळ्या सेकंदवर जिथं जिथं तुम्हाला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी पाहिजे तो टाइम काढायचा, तो टाइम पुटअप करायचा, तिथं तुम्हाला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी मिळत जाते. आणि इथून क्लिअर कट लक्षात येते की इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी बघा ग्रॅज्युअली इन्क्रीजेस होत आहे, 2, 4, 6, त्याच्यानंतर 6च्या पुढे जाणार, परंतु ॲव्हरेज व्हेलॉसिटी आली 3 आणि इन्स्टंटेनियस ग्रॅज्युअली काय होत आहे, इन्क्रीज. म्हणून ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज नॉट इक्वल्स टू इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इन नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. लक्षात बघा, अशा प्रकारे हा आपला खेळ पूर्ण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा संपला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, आवडत चालले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.